स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 17. आपल्या घरात काहीतरी अघटित घडलंय याची जाणीव तोपर्यंत पांडुरंगाला झाली होती. काय झालं होतं? अण्णांना काहीतरी झालंय हे तो समजून चुकला होता, पण नेमकं काय झालंय ते त्याला कळत नव्हतं. ते जाणून घेण्यासाठी मात्र त्यानं एक अवाक्षरही तोंडावाटे बाहेर काढलं नव्हतं. संध्याकाळपर्यंत तो तिथेच शांत बसून राहिला. गोखले काकूंनी त्याला खेळ खेळायला दिला होता, मन रमवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा घरी जाऊन अण्णांना बघतोय असं त्याला होऊन गेलं होतं. गोखले काकांनी त्याला घरी नेऊन पोहोचवलं तेव्हा तिन्ही सांज टळून गेली होती. त्यावेळी घरातल्या मंडळींबरोबरच काही नातेवाईक मंडळीही पांडुरंगाला दिसली. त्याचे तात्या दिसले, आई दिसले नाहीत ते फक्त अण्णा. साऱ्या घरभर त्याची नजर भिरभिरली. अण्णांच्या खोलीतही त्याला अण्णा दिसले नाहीत. त्यांचा पलंगही दिसला नाही. तिथली जागा सारवलेली होती. त्या जागेवर एक दिवा जळत होता. दिव्याच्या भोवती विटा आणि त्यावर एक दुरडी पालथी ठेवली होती. त्या खोलीत बायकांच्या गराड्यात आजी बसलेली त्याला दिसली. कंदिलाच्या मंद प्रकाशातही तिच्या नेत्रातले चमकते अश्रू त्याच्या नजरेत भरले. आपल्या आजीला त्यानं यापूर्वी अशा अवस्थेत कधीही बघितलं नव्हतं. पुढे येऊन तो एकदम आजीला बिलगला. आजीनं देखील त्याला आपल्या मिठीत घेऊन घट्ट आवळलं. त्याच्या केसातून बोटं फिरवली. तिच्या बोटांबरोबरच तिच्या नेत्रातून सांडणाऱ्या अश्रूंचीही त्याला जाणीव झाली. त्याचवेळी तात्या तिथे आले आणि त्याला ओसरीवर घेऊन गेले. त्याला जवळ बसवून घेत म्हणाले, पांडुरंगा, आपले अण्णा देवाघरी निघून गेले. हे बोलताना तात्यांचे नेत्र डबडबले होते. कंठ दाटून आला होता. अण्णा देवाघरी निघून गेले म्हणजे नेमके कुठं गेले हे त्याला कळत नव्हतं. ते आपल्याला पुन्हा कधीही भेटणार नाहीत या गोष्टीची त्याला कल्पना नव्हती. ते कळण्याचं त्याचं वयही नव्हतं. सध्या तरी आपले अण्णा आपल्यापासून दूर कुठेतरी निघून गेले आहेत एवढी जाणीव मात्र त्याला झाली होती. त्यानंतरच्या काळात त्याचं मन सैरभैर झालं होतं. कुंडलिका नदीवर अण्णांना तिलांजली देताना आपण हे काय करतो आहोत हेही त्याला कळलं नव्हतं. किंवा श्राद्धाच्या दिवशी अण्णांना टाकून गोडधोड खाणं कितपत बरोबर आहे या गोष्टीचंही त्याला आकलन झालेलं नव्हतं. श्राद्धाच्या दिवशी केलेलं गोडधोड अण्णांनाही वर जाऊन पोहोचतं असं नर्मदेनं त्याला परोपरीनं सांगितलं होतं. पण तिला त्यानं नेहमीप्रमाणे शंका विचारली नव्हती. तो काही बोलत नव्हता. परंतु एक गोष्ट मात्र त्याच्या मनात आता पक्की रुजली होती. ती म्हणजे आपले अण्णा आता पुन्हा कधीही परत येणार नाहीत आणि आपल्याला भेटणार नाहीत. ओसरीवरच्या पायरीवर पांडुरंग कितीतरी वेळ बसून होता. दोन्ही गालांवर त्याने हाताचे पंजे टेकले होते. हातांची कोपरं मांड्यांवर विसावली होती. त्याचं कुठेही लक्ष नव्हतं. आपल्याच विचारात तो गढून गेलेला दिसत होता. अंतर्मुख बनला होता. त्याचे अण्णा हे जग सोडून निघून गेल्यामुळे त्याला सुनं वाटत होतं. त्यांची उणीव त्याला कमालीची भासत होती. अण्णांचा त्याला विलक्षण लळा लागला होता. त्यामुळे ते आता या जगात राहिले नाहीत ही कल्पनाही त्याला सहन होण्यासारखी नव्हती. ते आपल्याजवळ आहेत असा भास त्याला व्हायचा. मग त्यांच्या सहवासातील आठवणी त्याच्या मनात उफाळून वर यायच्या. त्यांचे शब्द त्याच्या कानात घुमत राहत. पांडुरंगा, कुणाचेही उपकार घ्यायचे नाहीत हे लक्षात ठेव. तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकीसाठी नव्हे. पुढे मोठा झाल्यानंतर तुला संस्कृती प्रसाराचं काम करायचं आहे. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव. तो परमेश्वर तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही.
मनाच्या आवर्तातून अण्णांचे हे शब्द त्याला ऐकू येत. पुन्हा मनाच्या आवर्तात ते विरून जात. ते शब्द त्याच्या कानाला ऐकू न येता मनाला ऐकू येत. काही वेळा डोळ्यांनाही तसा भास होई. डोळ्यांसमोर त्याला सकाळच्या वेळी ओसरीवर बसलेले अण्णा दिसत, तर कधी रात्रीच्या वेळी धूपारती करताना देवापुढे बसलेले अण्णा दिसत. कधी कधी अण्णांनी त्याला पांडुरंगा अशी चढ्या आवाजात हाक मारली आहे असाही भास त्याला होत असे. आता मात्र नर्मदेची हाक त्याच्या कानावर पडली होती. पाठोपाठ ती त्याच्याजवळ येऊन बसली होती. त्याच्या मस्तकावरून हात फिरवीत ती म्हणाली, कसला एवढा विचार चाललाय? पांडुरंगानं मान वळवून तिच्याकडे बघितलं. त्याच्या नेत्रातील अश्रूंकडे बघून जे काय समजायचं ते तिला समजलं. ती म्हणाली, अण्णांचीच आठवण येते ना? यावर पांडुरंग काही बोलला नाही. आपली मान उंचावून तो निळाशार आकाशाकडे बघायला लागला. काही वेळानं त्यानं विचारलं, ताई, आपले अण्णा देवाघरी गेले असं तात्यांनी मला सांगितलं. माणूस देवाघरी गेला की परत येत नसतो ना? नाही रे, देवाचं घर कुठं असतं का ताई? तिथे वर आकाशातच असतं ना? हो. मग मेल्यानंतर माणूस इतका वर जातोच कसा? त्याची समजूत काढण्यासाठी ताई म्हणाली, त्याला देवाचे दूत तिथे घेऊन जातात. मग ते आपल्याला दिसत कसे नाहीत? कारण ते अदृश्य असतात. अदृश्य असतात म्हणजे कुणालाच दिसत नाहीत? नाही दिसत. मग तुला कसं कळलं देवदूत येतात म्हणून? अरे जाऊ दे, मला नाही बाबा तुझ्यासारखा विचार करता येत. आणि तू सुद्धा असले विचार करीत बसू नकोस. विचार करण्यानं गेलेलं माणूस थोडंच परत येत असतं. पांडुरंग काही बोलला नाही. मान वर करून तो पुन्हा आकाशाकडे बघत राहिला. निळाशार आकाशात तेव्हा पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके जमा झाले होते. त्यातल्या एका पुंजक्याकडे बघून त्याला पुन्हा अण्णांची आठवण आली. त्या ढगाचा आकार त्याला थेट अण्णांसारखा वाटला. अण्णा गेल्यापासून त्याचं असंच चाललं होतं. पायरीवर बसून तो आकाशाकडे बघत राहायचा. मधूनच त्याला एखादा ढग त्याच्या अण्णांसारखा दिसायचा. मग ताईला हाक मारून तो म्हणायचा, ते बघ, अण्णा आले आहेत आकाशात. हे ऐकल्यावर नर्मदा सुद्धा धावत बाहेर यायची आणि आकाशातल्या आकृतीकडे बघत बसायची. काही वेळातच तो ढग विरवून जायचा. मग पांडुरंग हिरमुसला व्हायचा. आताही पांडुरंग आकाशातल्या पांढऱ्या शुभ्र ढगाकडे टक लावून बघत होता. आपली दृष्टी तशीच ठेवून त्यानं विचारलं, ताई, माणूस इथून जातोच का? मला नाही बाबा तुझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत. सांग ना. देवांना तो माणूस आवडतो म्हणून ते त्याला आपल्या घरी नेतात. मग इतके दिवस आपले अण्णा देवांना आवडत नव्हते? मी देवांना आवडत नाही, तूही आवडत नाहीस? त्याच्या तोंडावर एकदम हात ठेवून ती घाबऱ्या घुबऱ्या स्वरात म्हणाली, देवाला आपण सारेच आवडतो. पण 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 मला नाही उत्तर देता येत. सांगितलं ना, आपले अण्णा आपल्यापासून दूर निघून गेले आहेत एवढंच मला समजतं. पण ते सारखे माझ्यासोबत आहेत असंही मला वाटतं. असं का गं वाटतं ताई? तिनं काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा तोच पुढे म्हणाला, ताई, मी त्यांच्यासारखाच खूप शिकणार, त्यांच्यासारखंच काम करणार, खूप मोठं काम करणार. मग तू बघशीलच. तेव्हा तू म्हणशील, पांडुरंगा, आपल्या घराण्याचं नाव काढलंस बरं. त्याच्या मस्तकावरून प्रेमळपणानं हात फिरवीत नर्मदा म्हणाली, का नाही म्हणणार असं? माझा लाडका भाऊ मोठा झालेला बघण्यात मला केवढा आनंद होईल म्हणून सांगू? मी कितीही मोठा झालो ना तरी तुला विसरणार नाही बरं का ताई. मला खात्री आहे बाळा तुझ्याविषयी. मी कुठेही असले तरी तुझ्या मनातून मी कधीच दूर जाणार नाही. खरं ना? पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात आजी ओसरीवर आली. म्हणाली,
अरे, शाळेची वेळ झाली ना. चल लवकर, थोडं खाऊन घे. पांडुरंगानं व्याकुळ नजरेनं आजीकडे बघितलं. मी नाही जाणार शाळेत, असं तो तिला म्हणालाही असता, परंतु आजीकडे बघून त्याच्या मनातले विचार विरून गेले. आजीचं कुंकुमरहित कपाळ बघून त्याच्या छातीत धस्स झालं. तिचं कपाळ त्याला कोऱ्या पाटीसारखं वाटलं. गतकाळातील आठवणी कुण्या दुष्ट शक्तीनं अकस्मात पुसून टाकल्या आहेत, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याचवेळी आजी पुन्हा म्हणाली, अरे उठतोस ना. पांडुरंग नाखुशीनं तिथून उठला. अण्णा असेपर्यंतचं त्याचं शिक्षण घरच्या घरी झालं होतं. त्यामुळे आजी आजोबांपासून क्षणभरही दूर राहण्याची त्याला सवय नव्हती. आजीचा तर त्याला विलक्षण लळा होता. ती काही काळ कुठे दिसली नाही म्हणजे तो कावराबावरा व्हायचा. परंतु आता 4-5 तास आजीपासून दूर राहावं लागणार होतं, कारण अण्णा गेल्यानंतर आजीनं लगेच त्याला शाळेत घातलं होतं. परंतु शाळेत त्याचं मन रमत नव्हतं, तरीही त्याला शाळेत जावं लागत होतं. आताही तो मोठ्या नाखुशीनंच शाळेत जायला निघाला. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.